माईक टेस्टिंग चला 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 सगळ्यांनी बसून घ्या येते तुमच्या मनातली सुंदरी लावण्या सांगलीकर. तीनशे 600 600 200 800 300 300 600 600 200 800 इथे 60 रुपये बॅलन्स. नमस्कार. नमस्कार. माझाही नाही. खरं म्हणजे माझंही मन खात होतं. म्हणजे पश्चाताप नाहीये मला माझ्या वागण्याचं, पण प्रायश्चित्त करायला हवं, पांडुरंग म्हणतो. आणि तुम्हालाही तेच हवं होतं. हो, हवं होतं. पण तेव्हा मी हा विचार केला नव्हता की तुम्ही त्याला मारलं नसतं तर आपल्या रमाचं काय झालं असतं. काय दावडे पाहिजे सर? कसं गेले 2-3 दिवस? काय विशेष? सर, मी लिहिलेल्या स्टोरीला पहिलं बक्षीस मिळालं. अरे वा. 5,000 रुपये रोख आणि हे मानचिन्ह. आणि म्हणूनच त्याकडे ही छोटी पार्टी पण ठेवली. आता काय आहे का नाही चहा वगैरे? देणार ना सर? हे पेंट्या ये. हा सर. हे घे चहा दे ना. बस बस, माल नको, जा. तुम्ही पण आहे ना, तुमची स्टोरी सांगायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पुण्यातलं एवढं मोठं पोस्टिंग सोडून हिथं कशाला झक मारायला, म्हणजे हिथं कशाला स्वतःहून बदली करून घेतली त्याची स्टोरी. माझी गोष्ट सांगेन कधीतरी, सावकाश. पहिलं मला हे सांगा, तुम्ही कुठली गोष्ट लिहिली?
का केशवरावांच्या फाईल मधनं चोरली हा? साहेब फाईल मधली नाही, डोक्यातली. तुम्ही जेव्हा नव्हते ना इथं तेव्हा केशवभाऊ आपण इथं आले, वारीवरनं डायरेक्ट पोलीस स्टेशनात. मला काय म्हणले, मीच मारले दिलीप शेटला. मग अहो मग काय साहेब, अहो तो माळकरी माणूस आहे. मी त्यांना म्हणलं, तुमच्या घरी ना फक्त मासिकाचाच अपराधी असू शकतो. तुमच्या घरचं ते अपराधी कोणचं बाळ घ्या आणि त्याच्यात कात्रणं चिटकवत बसा आणि माझी स्टोरी आहे ना त्याच्यात लिहून येणार आहे, ती पण घ्या आणि छापा. साहेब माझी स्टोरी छापून आली बरं का. काय डोकं आहे का काय? गुन्हा कबूल करायला आलेल्या गुन्हेगाराला सोडून दिलं तुम्ही. साहेब साहेब तुम्हाला खरंच असं वाटतं का तो खुनी असं? साहेब खुनी कसा पाहिजे? फुल टेरर, नो एरर असा पाहिजे ना. तो माळकरी माणूस आहे. तुम्ही कुठं अजून खोरात शिरता साहेब? तावडे 5,30,000 2 दिवसात आणून द्यायचे, कळलं? निघा. 5,30,000 ते दिलप्या शेटचे ना? दिले मी त्याला. हे होते ना त्या दिवशी फॅक्टरीवर. म्हणजे मी पैसे घेऊन आलो होतो, पण दिलप्या शेटचा फोन आला, म्हणाला घरी येऊन पैसे घेऊन जातो, इथे काही लिखापडी करू नको. हे होते. काय म्हणतो रे मास्तर? तू ऐकला की पाहिला? शाबास. हे असं आहे. हे बघा मास्तर, पैसे जरी दिलप्यात येत असला ना तरी पैसे आमचे होते. तुम्ही हे कुलूप घराला लावायचं आणि किल्ली आणून द्यायची, कळलं? निघा आता. चला चला. उद्या जर का हा मास्तर पैसे घेऊन आला की मी ते लगेच ठेवून घेईन आणि लगेच तुम्हाला फोन करीन दादा. आणि मी लगेच तुझ्या पोटावर मास्तर एक फोटो काढू का? इकडे बघा. हा हे बघा. आता मी जिंकलो ना.